संजय शिरसाट राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, संजय शिरसाट राजीनामा द्या। या मंत्री संजय शिरसाट करायचं काय? खाली डोकं वर पाय, संजय शिरसाट करायचं काय? खाली डोकं वर पाय, राजीनामा द्या, राजीनामा द्या, संजय शिरसाट राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, संजय शिरसाट राजीनामा द्या। 18/7/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ या ठिकाणी आम्ही शिवा संघटनेचे सर्व शिवा मावळे आणि लिंगायत बांधव आणि सर्व जातीतील समतावादी विचाराच्या लोकांच्या वतीनं संजय शिरसाट या व्यक्तीचा, या मंत्र्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलाय। निषेधाचं कारण म्हणजे त्यांनी महात्मा किंवा महापुरुषाबद्दल जे एकेरी त्या ठिकाणी बोललं आहे त्याबद्दल आम्ही निषेध करतो। खऱ्या अर्थानं लिंगायत समाजाचे महात्मा बसवेश्वर आहेत असं नाही, तर संबंध देशाचे ते महात्मा आहेत, त्यांचा आदर करण्याची गरज होती पण त्यांनी केला नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जोडेमार आंदोलन या ठिकाणी करतो। थोड्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांच्या बॅनरला आम्ही जोडे मारून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। इद्रिस नाईकवाडी आमदार साहेबांनी विधान भवनामध्ये प्रश्न विचारला, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी व त्या निधीचा कोणीही या महाराष्ट्रामध्ये आणखी एकही लाभार्थी झालेला नाही, त्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्या असा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देत असताना समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं नाव, बसवेश्वर महामंडळ, बसवेश्वर कर्मचारी, बसवेश्वर निधी असा एकेरी उल्लेख केला। त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी या देशाला प्रथमतः पहिली संसद दिली, संसद रूपी 770 जाती एकत्र आणून ही जी चळवळ आहे महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली, त्या 770 जाती एकत्र येऊन सर्व मानव धर्माची आहे, तर या महान महापुरुषाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल, एकेरी शब्द वापरल्याबद्दल आम्ही संजय शिरसाटांचा राजीनामा द्या व त्यांना त्या मंत्रिपदावर हकालपट्टी करा अशी आमची मागणी आहे। जर हकालपट्टी शासनाने केलं नाही का पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? पूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचं या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी घोषित केलेलं आहे। यापूर्वी 2 दिवस आम्ही दिलेले होते त्यांना माफी मागण्यासाठी, परंतु त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही।